मुंबईच्या जोगेश्वरीतील कॉलेजमध्ये शिकणारा, हातात पुस्तकं घेऊन फिरणारा 21 वर्षाचा एक मुलगा अचानक एका वादात चाकू उपसतो आणि थेट अंडरवर्ल्डचा सर्वात धोकादायक शार्प शूटर बनतो. एवढंच नाही तर बँकॉकच्या हॉटेलमध्ये घुसून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर बेछूट गोळीबार करणारा हाच तो माणूस. होय, आपण बोलतोय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या मुन्ना झिंगाडाबद्दल. नुकतंच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 9 दहशतवाद्यांना अटक करून भारतावरील एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय दहशतवादी कट उधळून लावला आहे. भारताचे अणुऊर्जा प्रकल्प, प्रमुख विमानतळे आणि रेल्वे स्टेशन या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. आणि धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानात बसून या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलची सूत्र हलवणारा मुख्य मास्टरमाइंड दुसरा कोणी नसून हाच मुन्ना झिंगाडा आहे. मुंबईच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी सुरू करणारा हा कॉलेजचा मुलगा थेट पाकिस्तानात कसा पोहोचला, ISIच्या मदतीने तो भारतावर कोणत्या मोठ्या हल्ल्याची तयारी करत होता, जाणून घेऊया आजच्या स्पेशल एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारतातील अतिसंवेदनशील सुरक्षा यंत्रणा आणि ठिकाणे होती. त्यांना भारतातील अणुऊर्जा प्रकल्प, प्रमुख विमानतळे, गर्दीची रेल्वे स्थानकं आणि वीज निर्मिती केंद्र यावर हल्ले करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांना या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि अत्याधुनिक शस्त्रे हस्तगत करण्यात यश आलंय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानातून या संपूर्ण मॉड्यूलचं नियंत्रण 4 हँडल्स करत होते, ज्यात मुन्ना झिंगाडा, दिलावर खान, शहजाद भट्टी आणि आमिर जट यांचा समावेश आहे. पण हा मुन्ना झिंगाडा नक्की आहे तरी कोण आणि तो पाकिस्तानात कसा पोहोचला? मुन्ना झिंगाडाचे खरं नाव सय्यद मुझक्किर मुदस्सर हुसेन असं आहे. याच्या गुन्हेगारी प्रवासाची सुरुवात 12 फेब्रुवारी 1990 रोजी मुंबईत झाली. त्यावेळी तो जोगेश्वरीतील एका महाविद्यालयात BAच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. पण मित्रांच्या एका वादातून त्याने वजीर नावाच्या व्यक्तीची चाकू भोसकून हत्या केली. हे त्याचे गुन्हेगारी विश्वातलं पहिलं पाऊल. 1991 मध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने वडिलांच्या प्लंबिंग व्यवसायात काम करण्याचा प्रयत्न केला, पण गुन्हेगारीचे जग त्याला ओढत होतं. 1995 मध्ये एका हत्येनंतर तो उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी पळाला. तिथे त्याने 6 महिने देशी कट्टे आणि बंदुका चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं. जेव्हा तो मुंबईत परतला तेव्हा तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा सर्वात धोकादायक शार्प शूटर बनला होता. मुन्ना झिंगाडाचे नाव अंडरवर्ल्ड मध्ये अजरामर झालं ते 2000 सालातील बँकॉक हल्ल्यामुळे. दाऊद इब्राहिमचा कट्टर शत्रू छोटा राजन याला संपवण्याची जबाबदारी छोटा शकीलने मुन्ना झिंगाडावर सोपवली होती. झिंगाडाने बँकॉक मध्ये जाऊन छोटा राजनवर बेछूट गोळीबार केला. यात छोटा राजन थोडक्यात वाचला, पण त्याचा पाठीराखा रोहित वर्मा मारला गेला. या हल्ल्यानंतर त्याला थायलंडमध्ये अटक झाली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक वर्ष कायदेशीर लढाई सुरू होती, कारण तोपर्यंत झिंगाडा पाकिस्तानच्या यंत्रणांच्या जवळ गेला होता. थायलंडच्या तुरुंगातून सुटल्यानंतर तो थेट पाकिस्तानात पोहोचला आणि कराचीमध्ये दाऊदच्या छत्रछायेखाली राहू लागला. पाकिस्तानात बसून तो शांत नव्हता. 2023 मध्ये उत्तर प्रदेश ATS ने एका हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यात झिंगाडाने भारतीय लष्कराची गोपनीय माहिती ISIला पुरवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना पैशांची रसद पुरवली होती. मुंबईच्या गल्लीबोळातून चाकू चालवणारा एका कॉलेजचा मुलगा आज थेट पाकिस्तानात बसून भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याचा कट रचत आहे. पण दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा भीषण कट पुन्हा एकदा उधळला गेलाय. मुन्ना झिंगाडा सध्या भारतासाठी मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताच्या सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानात घुसून या मुन्ना झिंगाडाचा हिशोब चुकता करतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्राईम आणि डिफेन्स विश्वातील घडामोडींसाठी प्रहार न्यूज लाईन पाहत राहा. धन्यवाद.